जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना आपण ऐकलं होतं. आता एक जे अब्दुल्ले आहेत त्यांची संख्या खूप जास्त झालेली आहे. मराठा आरक्षणामध्ये ज्यांचा दूरदूरपर्यंत संबंध नाही, ती लोकंसुद्धा, मग ते कुठल्या जातीची असो, काही लोक पुढे येऊन म्हणतायत की बाबा आम्ही बघा एवढे वर्ष झाले बिना आरक्षणाचे राहतोय, बिना आरक्षणाचे लढतोय, तरीसुद्धा प्रगत आहोत, पुढे आहोत, कधी आरक्षणाची भीक मागितली नाही, असं म्हणणारी जमात असो, किंवा 70-75 वर्ष झाले आरक्षण उपभोगत आहेत, हा, तरी मराठ्यांची टिंगल-टवाळकी करतायत की फार स्वतःला नेहमी एका मुलीचा मी व्हिडिओ बघितला की थाली में पराठे आ गए, हा, हुजूर थाली में पराठे आ गए, ते जे म्हणतात ना हुजूर मराठे आ गए, अशा नावाने एक आरक्षणभोगी आरक्षणजीवी व्यक्ती मराठा आरक्षणावर टीका करते. ही भूमिका खूपदा स्पष्ट झालेली आहे की मराठी आरक्षण कशासाठी मागत आहेत. मराठी आरक्षण मागास आहेत म्हणून मागत नाहीत. मी खूपदा सांगितलंय, त्यांना मागास बनवलंय ह्या आरक्षण व्यवस्थेने, म्हणून मराठी आरक्षण मागत आहेत. हे तुम्हाला समजत नाही अशातला भाग नाही, हे तुम्हाला समजून घ्यायचं नाहीये. समस्या ही आहे की मी काल परवा एक पोस्ट बघितली, त्यामध्ये एक जण म्हणतो की बाबा हे कोण आहेत ज्यांचे 1-2 मार्क्सनी MPSC हुकती आहे किंवा 1-2 मार्क्सनी यांची सीट जाती आहे, हे कोण लोक आहेत म्हणे की 2 मार्क्सनी गेलं मग तुम्हाला समजेल वगैरे, मग 2-2 मार्क्सचा अभ्यास जास्त करा वगैरे, असे फुकटचे सल्ले घरात बसून देणं खूप सोपं असतं. माझे मित्र आहेत, माझ्या जवळचे लोक आहेत, मी स्वतः स्टाफ सिलेक्शनचे, मी स्वतः इंटरव्ह्यूपर्यंत गेलेलो आहे व्यक्ती. मी जेव्हा इंटरव्ह्यूपर्यंत गेलो त्या वर्षी तुम्हाला जर कल्पना असेल, सिंचन घोटाळा झाला होता आणि ती संपूर्ण परीक्षेची ती पूर्ण प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. तेव्हाच मी ठरवलं की आता याच्यापुढे मी कॉम्पिटेटिव्ह देणार नाही. त्याच्यामुळे लक्षात घ्या की हे कोण लोक आहेत की जे 2 मार्क्सनी ज्यांचं जातंय, किंवा हे असं बोलणं सोपं असतं रे. स्वतःवर जेव्हा बेतते ना, माझे कित्येक मित्र आहेत जे 2-2 मार्क्सनी गेलेले आहेत ज्यांचे, मग 2 मार्क्सनी गेला. बरं, माझा अलीकडे एक माझा मित्र आहे जो जनरल कॅटेगरीमध्ये येतो आणि त्याचं 10 मार्क्सने त्याची न्यायाधीशाची जागा गेली. आता 10 मार्क्स खूप जास्त होतात. माझ्यासोबतची बरीच लोक तेव्हा जेव्हा मला रिझल्ट आला ते सांगत होते की नाही, वकील मित्रच बसलेली होती की नाही सर 10 मार्क्स खूप होतात. पण मी म्हटलं अरे बाबा, त्याच्यापेक्षा 22 मार्क्स कमी पडलेल्या व्यक्तीला हे झाले ना, सिलेक्शन झालं ना त्याचं, 22 मार्क्स कमी पडलेल्या. आरक्षणाची सिस्टीम तुम्हाला लक्षात येत नाही आहे की तुम्हाला लक्षात घ्यायची नाही आहे? तुम्ही जाणून असं वेंधळ्यासारखं करताय का? तर ह्या सगळ्या समस्या असताना कुठल्याही जातीच्या लोकांनी आम्ही आरक्षण घेत नाही म्हणून कॉलर टाईट करून येणे, किंवा 70-75 वर्ष झाले आम्ही आरक्षण उपभोगतोय ना, आता तुम्हाला सुद्धा त्याच आम्ही लायकीत आणलंय तर तुम्ही लायकीत राहा वगैरे वगैरे, अशा पद्धतीचं ह्या पद्धतीचं बोलणंच चुकीचं आहे. बरं, समाज माध्यमांवरच होतं याच्यातला भाग नाही, समाज जीवनामध्ये सुद्धा हा अनुभव येतोय. मराठी आरक्षण मागतायत जसं की भीक मागतायत, अशा पद्धतीचा व्यवहार मराठ्यांसोबत केला जातोय, जे खूप चुकीचं आहे. मराठ्यांनी धर्म राखलेला आहे, लक्षात घ्या. ज्या लोकांना धर्माची फार काळजी आहे आणि ज्या लोकांना असं वाटतं की भाजपावरचं संकट म्हणजे धर्मावरचं संकट, त्या लोकांनी सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. आजचा जो आपला विषय आहे तो आहे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. इथं अब्दुल्लाच्या ऐवजी राजरतन दिवाना केलंय आम्ही. राजरतन कोण? तर राजरतन आंबेडकर म्हणून एक व्यक्ती आहे. आणि त्याचे मला काल परवा ते भाषण आलं की बाबा मी असं आवाहन करतो जरांगे पाटलांना की त्यांनी मराठ्यांनी सरसकट बौद्ध धर्म स्वीकारावा, आम्ही आमचं आरक्षण त्यांना देऊ. मुळात एक कॉमेडी शो, कार्टून शो लोक पाहतात, कार्टून पाहतात मनोरंजनासाठी, किंवा आपलं विनोदी स्टँडअप कॉमेडी वगैरे पाहतात. काही लोक आजकाल कीर्तनं पण पाहतात स्टँडअप कॉमेडीच्या नावानं. आजकाल कीर्तनाच्या नावाखाली सुद्धा स्टँडअप कॉमेडीच चालते. विनोदाचार्य नावाची नवीन पदवी आलेली आहे कीर्तनामध्ये. म्हणजे सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वंदावी सोडून काहीतरी नसतीच थेरं चाललेली आहेत आता. त्याच पद्धतीनं ही थेरं ह्या लोकांची, जर का खूप मनोरंजन पाहिजे असेल, खूप खळखळून हसायचं असेल, तर अशा लोकांची भाषणं आपण बघायची, या राजरत्न आंबेडकर सारख्या लोकांची. काय होतं त्याच्यात त्या भाषणात, की मी आवाहन करतो की मराठ्यांनी, पहिली गोष्ट म्हणजे तू आहेस कोण? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुझ्या सांगण्यावरून मराठ्यांनी धर्म स्वीकारावा. लक्षात घ्या, बुद्ध धम्माबद्दल काही अनादर नाही आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. मी खूपदा बोललो आहे आणि मी कोणाच्या बापाला घाबरतो म्हणून नाही. मी धम्माचा अभ्यास केलेला आहे. मी 4 आर्य सत्य मी नेहमी सांगत असतो. माझा सुद्धा कुठं प्रवचन द्यायचं काम पडलं तर मी खूपदा 4 आर्य सत्यांचा त्याच्यामध्ये उल्लेख करतो. अष्टांग मार्गाचा त्याच्यामध्ये उल्लेख करतो. 4 आर्य सत्य आहेत ते सत्यच आहेत. त्यामध्ये काही दुमत नाही की दुःख असो, निरोध असो, समुदय असो किंवा मार्ग असो.
ह्या सगळ्या गोष्टी सत्य आहेत. बुद्ध तत्वज्ञान खूप महान आहे. पण याचा अर्थ वारकरी संप्रदाय असो किंवा हिंदू अद्वैत वेदांत असो किंवा ह्या सगळ्या गोष्टी सोडून म्हणजे आपण चर्चा करू शकतो. शून्यवादावर तुम्ही चर्चा करा. आपण म्हणजे विद्वानांसोबत आपण ह्या विषयांवर चर्चा करू शकतो. पण सरसकट धम्म आणि राजकीय कारणासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी, स्वार्थासाठी स्वधर्म सोडून परधर्मामध्ये किंवा दुसऱ्या पंथामध्ये किंवा दुसऱ्या विचारसरणीमध्ये जाणं, हा भागच संपूर्ण वेगळा आहे. आदर आपल्या ठिकाणी आहे. मुळात ही ऑफर दिली ठीक आहे. ती ऑफर आपण कन्सिडर करू. पण त्या ऑफरचा काही फायदा असेल तर. ही राजकीय मागणी आहे, सामाजिक मागणी आहे, आर्थिक विकासासाठी, भौतिक विकासासाठी ही मागणी आहे. धर्म ही फार अभौतिक गोष्ट आहे. ती आध्यात्मिक गोष्ट आहे. जी गोष्ट आहे ती वेगळ्या लेव्हलची गोष्ट आहे. त्याच्यामुळे तो विषय वेगळा आहे. पण तुम्ही जर का भौतिक कारणासाठी, सामाजिक आणि राजकीय कारणासाठी म्हणताय, की तुम्ही तिकडचं इकडे या. तर तुम्ही ते देऊ शकता का? तुम्ही म्हणताय, की बाबा संविधान कधीच कोणासोबत हे करत नाही, भेदभाव करत नाही. मराठ्यांसोबत सुद्धा संविधान भेदभाव करत नाही. पण संविधान ज्यांच्या हातात आहे ती लोकं भेदभाव करतात. मग संविधान ज्यांच्या हातात आहे ती लोकं भेदभाव करतात. याचा अर्थ संविधानाचा दुरुपयोग होऊ शकतो. मग संविधानाचा दुरुपयोग होऊ शकतो, तर मग याचा अर्थ असा आहे, की त्या संविधानाचा दुरुपयोग होऊन अन्याय होतोय एका घटकावर. मग त्याच्यासाठीच हा जो आहे तो लढा चालू आहे, की बाबा त्याचा दुरुपयोग होऊ नये. त्याच संविधानाच्या मार्फत आम्हाला अशा काही तरतुदी करून मिळाव्या, की जेणेकरून आम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे. हा लढा त्याच्यासाठी आहे. पण नाही, आता संविधानाचा दुरुपयोग होतोय म्हणून तुम्ही काय करा, सरसकट जातच सोडून द्या. बरं त्याच संविधानाचा आधार घेऊन ह्या विद्वानाने मला सांगावं, असे भरपूर विद्वान कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवलेले आहेत. काही तर असे आहेत, की बाबा स्वतःच्या नावापुढे पाटील लावतात. आता मी पाटील आहे. मला खूप लोकांनी विचारलं. मला 2018 मध्ये तर खास करून हे वावटळ उठली होती, की सचिन पाटील पाटील नसून ब्राह्मण आहे. कोणी म्हणे कुठला पाटील आहे, कोणी म्हणे काय आहे, कसं आहे, कसं आहे. जेव्हा हे वादळ शांत झालं, कारण की मी काही अश्मयुगातला नाही आहे. मी पाटील आहे हे शोधायला काही मोठी हे लागणार नाही आहे. मी अख्खे 2-3 व्हिडिओज बनवलेले आहेत त्याच्यावर त्या विषयाच्या संदर्भात. एक माझा पूर्ण व्हिडिओ आहे, की मी ब्राह्मण की मराठा म्हणून. मला बऱ्याच लोकांनी तेव्हा जेव्हा म्हटलं ना, तेव्हा मी लोकांसोबत शर्यत लावायचो. मी असं लगेच पुरावा नव्हता देत. आता कास्ट सर्टिफिकेट प्रत्येकाकडे असते. माझ्याकडे पण आहे. माझ्या घरी आहे माझं कास्ट सर्टिफिकेट. पण मी समोरच्याला खूप ताणायचो. त्याला असं थोडंसं भासून सुद्धा द्यायचो, की नाही, मी मराठा नाही आहे. चांगली शर्यत वगैरे लावायची एखादी ₹1,00,000 की बाबा जर मी मराठा निघालो नाही, मी पाटील निघालो नाही, तर मी ₹1,00,000 हरेल. मग तो पैशाचा विषय आल्यावर तो माघार घ्यायचा. असं खूपदा झालंय. एक एक कुठला संभाजी ब्रिगेडचा होता, सोळंके नावाचा व्यक्ती. तो पळून गेला बिचारा. त्यानं तर कबूल पण केलं होतं, की जर का मी मी पाटील निघालो तर मी ₹1,00,000 देईल म्हणून. पळून जातात ही लोकं. हे काही मोठी गोष्ट नाहीये. पण आता संग्राम पाटील सारखी लोकं ज्यांचा पाटीलकीशी काहीच संबंध नाहीये. असे कित्येक नकली पाटील आज फिरत आहेत. स्वतः नावापुढे पाटील लावलं की झाला तो पाटील. आणि ती लोकं येतात आणि ती मराठ्यांना संबोधित करतात आणि मराठ्यांना सुद्धा मूर्खासारखे काही आमची पोरं आहेत, की ज्यांना ते खरं वाटतं. हां. तोंडाला येईल ते बरडतात आणि स्वतः त्यांना विद्वान म्हटलं जातं. आणि त्यांना प्लॅटफॉर्म पण भेटते आणि त्यांना भरपूर गाजावाजा पण होतोय त्यांचा आणि त्यांना व्यासपीठं पण भेटतायत. हेच तर आपलं खरं दुर्दैव आहे. आता हा राजरत्न आंबेडकर म्हणतोय, की बाबा तुम्ही धम्म स्वीकारल्यानंतर आम्ही आमचं आरक्षण तुम्हाला देऊ. कुठल्या तरतुदीनुसार देऊ? संविधानातल्या कुठल्या कलमानुसार देऊ? सर्वप्रथम अशी तरतूद आहे का, की समजा एखाद्या सवर्ण व्यक्तीने धम्म स्वीकारल्यानंतर तो जातीने हिंदू महार होईल किंवा हिंदू दलित होईल आणि त्याला आरक्षण लागू होईल अशी कुठली तरतूद आहे का? जर अशी तरतूद नाही तर हे असंविधानिक आणि बाष्कळ बळबळ कशासाठी? म्हणजे हे डिवचणं नाही का एक प्रकारे, की तुम्हाला तुमचा धर्म न्याय देऊ शकत नाही. इथं धर्माचा मुद्दा आला कुठं? उगाच उठ-सूट धर्मावर टीका करायची, की तुम्हाला तुमच्या धर्मात न्याय मिळू शकत नाही. धर्मात आहे म्हणून न्याय मिळत नाहीये का मराठ्यांना? उलट ही जी तरतूद, ही जी खुटी मारल्या गेलेली आहे फक्त हिंदूंसाठीच. तर ह्या खुटीमुळे, की बाबा फक्त हिंदू मराठ्यांनाच आरक्षण राहणार नाही. अहो तिकडे मुसलमानांना आरक्षण आहे आपल्या देशामध्ये. कित्येक लोकांना या गोष्टीची कल्पना नाहीये, की मुसलमानांना सुद्धा आरक्षण आहे म्हणून. हे जातीनिहाय जे आरक्षण दिलेलं आहे, ते मुसलमानांना सुद्धा लागू आहे. मुसलमानांच्या बऱ्याचशा जातींना ते लागू आहे. पण मराठ्यांना हे आरक्षण लागू नाहीये याच्यापेक्षा मोठी दुर्दैवाची गोष्ट काय असू शकते? मग मुसलमानांना आरक्षण लागू आहे, तर उद्या चालून एखादा मुसलमानी म्हटला, की "हमारी इसमें आ जाओ, हम तुमको आरक्षण देंगे." असं म्हणून चालणार आहे का? मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण पाहिजे. ह्याच धर्मामध्ये आरक्षण पाहिजे आणि त्याची मागणी आहे ते लढतायत. आमची मागणी आहे, आम्ही लढतोय, आम्ही आमचं बघून घेऊ. तू मधात घुसतोयस? अरे हा मराठा समाज जो आहे, हा धर्माचं संरक्षण कवच आहे. काल परवापासून लोकं काय होते, व्यक्तिगत अनुभवाला सामाजिक करतात.
आणि मी सामाजिक अनुभव जेव्हा सांगतो तेव्हा भाजपाचे प्रवक्ते आम्हाला म्हणतात की नाही हे तुमचे व्यक्तिगत अनुभव आहेत. असं फार विचित्र काम असतं. एखाद्याचं ब्राह्मणासोबत एखादं भांडण होतं आणि मग तो दुसऱ्या दिवशीपासून लिहायला लागतो. सगळे विचारच बदलतात की आम्ही ब्राह्मणांसाठी इतकं भांडलो, समाज माध्यमांवर असं तसं हे ते. हे ब्राह्मण मराठा आरक्षणाला विरोध करतायत आणि तो 4 दिवस झाले नुसतं ब्राह्मणांच्या विरोधात पोस्ट टाकतोय. अशी सुद्धा लोक आहेत. अरे बाबा, एक ब्राह्मण तुझ्या आडवा आलाय, इकडे मी तुला 1000 ब्राह्मण दाखवून देतो की जे मराठा आरक्षणाच्या पाठीशी उभे आहेत. कित्येक लोक, काही लोक तर फक्त ते ब्राह्मण आहेत आणि ते अपराध गंडातूनच ते मराठा आरक्षणाला पाणी पिऊन पिऊन समर्थन देतात की बाबा आमच्यावर येऊ नये. अरे जे सत्य आहे, जे खरं आहे, तुम्हाला ते पटलं असेल तर त्याच्या पाठीशी उभं राहा. उदाहरण द्यायचं झालं तर काल परवा झालेली जाळपोळ मला पटलेली नाही. कोणाही संपत्तीचं नुकसान, ठीक आहे, नेत्याच्या संपत्तीचं नुकसान झालं त्याच्याबद्दल मला काही आत्मीयता नाही. पण जर का सामान्य व्यक्तीची एखाद्याची गाडी फोडत असाल आणि सामान्य व्यक्तीच्या एखाद्या गाडीचं नुकसान करत असाल, अरे तो पैसे कुठून भरणार आहे? आपल्या मागणीसाठी दुसऱ्याचं नुकसान करणं कितपत योग्य आहे? आणि नेत्याचं जरी असलं, ठीक आहे, त्याचा कष्टाचा पैसा नाही आहे, पण तरी सुद्धा ही अराजकता, याला हिंसक वळण, फक्त काय होईल की हे याने आंदोलनाला गालबोट लागेल. तिकडे जरांगे पाटील मरतायत आपल्यासाठी आणि आपण इकडे जाळपोळ करतोय. हे राजकीय खेळी आहे सगळी आणि प्रत्येकजण याच्या स्वतःच्या पोळ्या भाजतोय. कोणी पोस्ट टाकतोय की आता भिडे गुरुजींचे धारकरी कुठे आहेत? कुठल्या हिंदुत्ववादी संघटनेनं हे दिलं काय? मिलिंद भाऊंनी काही दिवसांपूर्वी व्हिडिओ करून हे केलाय, पोस्ट केलाय की बाबा माझा मराठा आरक्षणाला संपूर्ण पाठिंबा आहे. समस्त हिंदू आघाडीची सगळी मुलं जास्तीत जास्त त्याच्यामध्ये मराठा आहेत आणि सगळ्या मराठा आंदोलनामध्ये सामील आहेत. भिडे गुरुजींचे धारकरी कित्येक हजारोच्या संख्येने मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये आहेत. भिडे गुरुजी स्वतः त्या याच्यावर जाऊन आले, व्यासपीठावर जाऊन आले. अजून तुम्हाला काय पाहिजे रे? का रक्तानं लिहून द्यायचं का भडव्यांनो? प्रत्येक जण स्वतःची राजकीय पुढे याच्यामध्ये भागतोय. प्रत्येक जण. आता हे कुठे आहेत? आता ते कुठे आहेत? तर ते कुठे आहेत? काही जण म्हणतात हे शरद पवारांनी पेटवलेलं. अरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची सुद्धा ऑफिसं जाळलेली आहेत. का राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं काय, अरे चला आमची पण ऑफिसं जाळा? सगळं श्रेय बारामतीला देऊन चालणार नाही की ह्या आंदोलनाचं श्रेय द्यायचं असेल तुम्हाला तर मराठ्यांनाच द्यावं लागेल. श्रेय म्हणा किंवा दोषही म्हणा, जे काही द्यायचं असेल ते मराठ्यांनाच द्यावं लागेल. भाजपाच्याच काळामध्ये फक्त आंदोलनं का होतात? हे खूप सामान्य प्रश्न, याची तर हजार उत्तर आहेत माझ्याकडे. भाजपाच्याच का उद्धव ठाकरेंच्या सरकार असताना एसटी महामंडळाचं आंदोलन झालं नाही? का फक्त सगळी आंदोलनं का भाजपाच्याच काळात होतात का? आणि जरांगे पाटलाचा इतिहास काढा तुम्ही. त्यांनी आतापर्यंत किती आंदोलनं केलेली आहेत आणि कोणाकोणाच्या विरोधात केलेली आहेत? तुम्हाला उत्तर मिळून जातील. तेव्हा मीडियाने त्या गोष्टी कव्हर केल्या नाहीत. यावेळेस सुद्धा जरांगे पाटलांना हिरो बनवण्यामागे फडणवीसांचाच हात आहे. नसता केला लाठीचार्ज तिथे, नसतं ते प्रकरण उचलून धरलं. तुम्ही या प्रकरणाच्या आगीमध्ये स्वतःहून तेल ओतलंय. त्यात तुम्हाला माहिती आहे की प्रसारमाध्यमं तुमच्या विरोधात आहेत. मराठी प्रसारमाध्यमं तर पाणी पिऊन पिऊन तुमच्या मागे लागलेली आहेत. तुम्हाला मीडिया मॅनेज करता येत नाही. तुम्हाला आंदोलनं मॅनेज करता आली नाहीत. 500 लोकं नेली तुम्ही एक उपोषण सोडवण्यासाठी. जे की प्रेमानं लाडीगोडीनं जी गोष्ट होऊ शकली असती, तिथे तुम्ही लाठीचार्ज केला, तिथे तुम्ही बळाचा वापर केलाय. आता तेच तुमच्या गळ्याभोवती येतंय. आज तुम्हाला आठवते की आम्ही ब्राह्मण आहोत. आज ब्राह्मण असल्यामुळे माझ्यावर दोषारोपण होतंय. कालपर्यंत तुम्ही ब्राह्मण द्वेषी लोकांच्या व्यासपीठावर जाऊन 300-300 कोटींचा निधी दिलाय आणि त्याच्यात ब्राह्मण द्वेषी लोकांना त्याच्यावर तुम्ही त्या मंडळावर तुम्ही पुरुषोत्तम खेडेकर सारख्या व्यक्तीला अध्यक्ष बनवलेलं आहे. तुमची पापं बाहेर काढायची का आता? स्वतः पेरलेलं तेच उगवतंय. उगाच रडत बसू नका की भाजपाच्याच काळात ही आंदोलनं का होत आहेत. लोकांना इतकं येड्यात काढू नका. आमच्यासारखी सुद्धा लोकं आहेत या जगामध्ये की ज्यांनी तुमचं कंप्लीट एनालिसिस करून ठेवलेलं आहे. सांगायचं तात्पर्य असं की प्रत्येक व्यक्ती कुठल्याही पक्षाचा असो, तो ह्या आंदोलनाच्या आडून तो स्वतःची पोळी भाजतोय, स्वतःचं राजकारण करतो. त्यात राजरत्न आंबेडकर सारखे व्यक्ती असो किंवा कुठलाही व्यक्ती असो, तो भाजपाचा असो, तो शिवसेनेचा असो, राष्ट्रवादीचा असो की कोणी असो. खऱ्या मनाभावापासून त्या लोकांना असं वाटते की ज्या लोकांनी ही परिस्थिती अनुभवलेली आहे, बघितलेली आहे की बाबा कशा पद्धतीने नोकऱ्या मिळत नाही आहेत आणि कशा पद्धतीने फीज वाढलेली आहे, कशा पद्धतीने बोटाला पाला बांधून मराठा समाज राबतोय, कशा पद्धतीने ही आरक्षणाची रचना त्याच्या जीवावर उठलेली आहे. ज्या लोकांना ह्या गोष्टीबद्दल आत्मीयता आहे, तीच लोकं जरांगे पाटलाच्या पाठीशी उभी आहेत, ठाम उभी आहेत. बाकी सगळी लोकं लागलेली आहेत स्वतःला चमकून घेण्यासाठी, स्वतःचं करिअर बनवण्यासाठी किंवा करिअर वाचवण्यासाठी. अशा कुठल्याही आमिषाला हे तर मी असं सांगणार पण नाही की राजरत्न आंबेडकरच्या आमिषाला बळी पडू नका. कोणी कुत्रंही विचारणार नाही त्या गोष्टीला. ज्यांना स्वखुशीनं धर्म पटलाय, धर्माची तत्व पटलेली आहेत, त्यांनी जावं. या देशामध्ये धार्मिक स्वातंत्र्य आहे. त्याच्यात काही दुमत नाही. कित्येक गोष्टीमध्ये मी स्वतः प्रमाण वापरतो. मी संप्रदायाचा पाईक आहे. पण मला सुद्धा ज्या गोष्टी जिथे जे मला पटतं आध्यात्मिक दृष्टिकोनातून ते मी वापरतो. त्याचा मी अंगीकार करतो. बुद्ध तुमच्या कचाट्याच्या बाहेरचा आहे. हे राजकीय बुद्ध घेऊन फिरणारे, सामाजिक बुद्ध घेऊन फिरणारे, हे आध्यात्मिक बुद्ध जो आहे,
हा तुमच्या बौद्धिक कक्षांच्या खूप बाहेरचा आहे. त्याच्या नादी पण लागू नका, त्याचा नाद पण करू नका. तो तुम्हाला समजणार सुद्धा नाही. तेवढी तुमची बौद्धिक पातळी सुद्धा नाही. नाहीतर तुम्ही लोकांना असं आमिष दिली नसती, की आमच्याकडे आम्ही तुम्हाला सामाजिक न्याय देतो, तुम्हाला आरक्षण देतो अशा पद्धतीनं. कुठल्या तरतुदीवर देतो? स्वतः संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन बोलायचं, स्वतः संविधानाच्या दायऱ्याच्या मर्यादेच्या बाहेर जाऊन बोलायचं आणि नंतर बोंबलत बसायचं, की संविधान खतरे में है. अशा पद्धतीची भूमिका ही दुटप्पी भूमिका आहे आणि ह्या दुटप्पी भूमिकेवर भाष्य करणं गरजेचं आहे. स्वतःची चमकोगिरी करून घेण्यासाठी आणि स्वतःला चमकून घेण्यासाठी हे मराठा आरक्षण नाही आहे. हे मराठा आरक्षण खरोखर गरजू मराठ्यांच्या गरजांची पूर्तता होण्यासाठी आहे. या आंदोलनाला जी गालबोट लागत आहे किंवा ज्या पद्धतीने हिंसक वळण ते घेत आहेत, त्याला माझ्यासारख्या कित्येक लोकांचा, स्वतः जरांगे पाटलांचा सुद्धा कडाडून विरोध आहे. कृपया असं होऊ देऊ नका. हे जाळपोळ करणारे कोण आहेत, काय आहेत, त्याच्यामागे काय राजकीय उद्देश आहेत, त्याची चौकशी झाली पाहिजे. सरकारने इथे नरमाई ठेवता कामा नये. अशा पद्धतीने एकंदरीत हे बेगानी शादीमय असलेले जे दिवाने अब्दुल आहेत, त्या अब्दुलांना आपल्याला चहातून माशी काढून टाकतात, तसं आपल्याला बाहेर फेकायचं आहे. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.